नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही खरबूज लागवड केली आहे आणि ती 30 दिवसाची होऊन गेले, तरी पण त्याला मादी फुलकळी लागत नाही आहे. तर यासाठी काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर यासाठी आपण पाण्याचं योग्य व्यवस्थापन केलं पाहिजे. पाणी हे वापसा स्थितीचं असलं पाहिजे. त्याचबरोबर मी तुम्हाला एक टॉनिक सांगणार आहे. सिजेंटा कंपनीचं एसाबियन हे आपल्याला घ्यायचं आहे. 15 लिटरसाठी 35 ml घ्यायचं आहे. याची फवारणी करायची. याने भरपूर प्रमाणात फुलकळी निघते. त्याचबरोबर सेटिंग होण्यासाठी मधमाशीची गरज असते. या वेळेत आपण कीटकनाशकाचा वापर टाळला पाहिजे. गरज असेलच तर जैविक कीटकनाशकाचा वापर केला पाहिजे. याने मधमाशी जर आली नाही तर आपल्या पिकामध्ये सेटिंग होणार नाही. माझ्या प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता मधमाशी किती प्रमाणात आहे. मी कुठल्याही प्रकारचं या वेळेत कीटकनाशक फवारत नाही. त्याचबरोबर कळी पिवळी पडू नये यासाठी कॅल्शियम आणि बोरॉन याचा वापर करायला पाहिजे. हे आपण ठिबकद्वारे देऊ शकता. तसेच लिक्विड जर असेल तर आपण याची फवारणी घेऊ शकता. याच्यामुळे फळांचा आकार हा सरळ येतो, वेगळी फळे होत नाहीत. त्यामुळे कॅल्शियम आणि बोरॉन हे ड्रीपद्वारे द्या. या गोष्टींची काळजी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला कोणताही जास्तीचा खर्च करायची गरज नाही आहे. तुम्ही या गोष्टीचीच काळजी घेऊन आपल्या प्लॉटमध्ये चांगली सेटिंग करू शकता. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.